अंगावरती फाटकी कपडा येते म्हणून कधीच लाजू नका. कारण की आपल्याला कोण म्हणणार नाही फाटकी कपडे का घालतोय. तुला देतो आमच्यापासलं 2 ड्रेस. कारण की ही कलियुगाचा फेरा आहे. कारण की मेहनत करावी लागते स्वतःला आणि पैसा दिसतोय दुसऱ्याला. कारण की फाटकी कापडं घातलेली कोणाला दिसत नाहीत. ही कधीही खरं आहे. शिळी भाकर पाण्यासंग खाल्लेली कोणाला दिसत नाही. पैसा दिसतोय आधी अंतःकरणापासून मेहनत केलेली. आणि कुणालाच काय दिसत नाही. कसा राहतो तो एक एक वेळेस कसं सुचलंस घाव ते कुणाला दिसत नाही. स्वतःची मेहनत आपल्याला ना स्वतःला करावं लागते पण दुसऱ्याला दिसतंय. बघा हे काय करतोय. अरे तुम्ही काय करता हो म्हणजे. अहो आमच्यावरती दुःखाचा डोंगर होता तेव्हा कोणी बघितलं नाही, कोणी विचारलं नाही. आणि तुम्ही आमचं 4 चांगलं झाल्यावर तुम्ही आम्हाला चिटकायला कशाला येता हो. येऊच नका ना. कारण की तुम्ही स्वतःला शहाणं समजून दुसऱ्याला येड्यात काढायचा पूर्णपणे प्रयत्न करत होता. आणि आता तुम्ही आमच्यापाशी पैसा दिसायला लागल्यावर तुम्ही कसं काय येता हो रे. ह्यासाठी माझ्या भावासारख्या दोस्तांनो आणि सहपरिवारामधल्या वडीलधाऱ्यानो, आपल्यापाशी ही पैसा असल्यावरती जी कुत्रं आपल्याला हुंगत नाही, जवळ येऊन मुतून जातंय, ती सत्य सांगतोय मी. ती कुत्रंसुद्धा ना आपल्यापाशी खायची पैसं बिस्किट दिसलं का ती जवळ येतंय. तसं आपल्या उभ्या आयुष्यामध्ये ना मी कोण का ना मी असू नाही तर दुसरा असू, मायबापाला माघारी बोललेली ती आपल्या मनात ठेवायची. कारण की बोलून द्यावायचं नाही. कारण की मायबाप जे आहेत आपल्याला कधीच कमी पडले नाहीत. फाटकी कापडं आपल्यासाठी किती तर घातली, परंतु जी म्हणत होती तुझा पोरगा काय करतोय करून दाखवतोय आम्हाला दिसतंय डोळ्यानं, त्यांच्या डोळ्यावरचं चष्मा आपल्याला पाडून म्हणावं लागतंय तुझा पोरगा काय करतोय बे. तुझा पोरगा काय करतोय आम्हाला दिसतंय की. अहो दुसऱ्याला शहाणं समजून स्वतःला येड्यात काढणारे ही जवळचीच असतात, दुसरी लांबची नसतात. स्वतःला शहाणं समजायचं आणि दुसऱ्याला येड्यात काढायचं ही कलियुग आहे. कारण की आपल्याला येड्यात काढल्यावर त्यांना पण येड्यात काढणार कोण ना कोण असतं. म्हणून कधीच खचून जाऊ नका. कुठल्याच कमेंटवर लक्ष देऊ नका. कारण की आपले व्हिडिओ आपलं कुठलंही सक्सेस काम असू द्या, एका सेकंदात एक सबस्क्राईब आणि एक लाईक असू द्या. कारण की कुठलंही काम असू द्या आपल्याला म्हणणार नाहीत तो का असं करतोय काम. उन्हात तानात जरी गेलं तर म्हणणार नाहीत सावलीला बस. ते मालक सुद्धा म्हणणार नाही तू काम का करतोय. का मालकाला सुद्धा पडलंय काम करून घ्यायचं आणि त्या कामामधून त्याला 4 पैसे मिळून ते काम पूर्ण झाल्यावर त्या पैशामधलं आपल्याला थोडं होऊन त्याला 99% राहावं अशी प्रत्येक जणाची इच्छा असते. म्हणून उभ्या आयुष्यात संकट किती जरी आलं तर खचून जायचं नाही. माझ्या भावा सांग टाळी पण तेव्हाच वाजते दोन्ही हात संग येतात. आणि माणसाचं टकुरं तेव्हा चालतं जेव्हा त्यापाशी खिशामध्ये पैसा नसतो. उभ्या आयुष्यात सगळ्यापेक्षा वेगळं समजायचं असलं तर स्वतःला समजावं लागतं. हे दुसऱ्याच्या विचारावर राहू नका. हे कधीही खरं आहे. म्हणून दुसरी सांगतील म्हणून ह्या भ्रमात राहू नका. मायबाप सांगते ती म्हणून ही विचार करा. उभ्या आयुष्यामध्ये मायबापासारखं सांगणारं कोणच नाही. ह्यासाठी ना मायबापाकडे लक्ष द्या आणि ती दुसरी बोलताल म्हणून त्यांचं ऐकून आपल्या जीवाचं बरबादी करू नका. कारण की बरबादी करणारे जवळचीच असतात, वाईट करणारी ही जवळचीच असतात. पैसे नाही दिल्यावर तोंड वाकडं करणारी पण जवळचीच असतात. म्हणून पैसा कमवा, वेळेवर जीवन पण चांगलं जगा. कारण की जीवन जगताना आपल्याला पैसे लागतात खाण्यासाठी. ती पैसे आपल्याला हक्काचं आपल्याला उपयोग येतात, दुसऱ्याचं येत नाहीत. दुसऱ्याचं 10 वेळा आपल्याला त्याची अवकात सोसावं लागते, तसं स्वतःचा पैसा स्वतः उपयोग येतं. हे कधीही खरं आहे. त्यासाठी मेहनत ना अंतःकरणापासून टेन्शन आलं तर टेन्शन बाजूला आणि मेहनतवरती फोकस करा. कपडे फाटकी घालू द्या, आज फाटकी घातली, शिळी भाकर आज खाऊ द्या, पण मेहनत त्याची जाणीव राहते ना. जाणीव राहिलेली उभ्या आयुष्यात सक्सेस होऊन ती आपण पैसा 10 वेळा वायपट घालवतो त्या ठिकाणी ध्यानात राहणार. ही कधीही खरं आहे. एका सेकंदात सबस्क्राईब आणि लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटू पुन्हा. हा